श्रीमंत होण्यासाठी हस्तरेषा दोष निवारण उपाय. आजकालच्या युगात प्रत्येकाला श्रीमंत होण्याची इच्छा व देवाची लीला अगाध आहे. ज्याने प्रमाणे हाताच्या बोटांना समान बनवले नाही, त्याप्रमाणे सर्वांना श्रीमंतही बनवले नाही. पण त्या भाग्यवंताने अशी काही रहस्य हाताच्या रेषांमध्ये टाकली आहेत, ज्याचा अभ्यास करून त्रुटी दूर करण्याचा उपाययोजना व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारू शकते. येथे सदोष रेषा कुप्रभाव टाळण्यासाठी निरनिराळे उपाय निवारण दिलेले आहेत. जर आयुष्य रेषा सरळ असेल आणि भाग्यरेषा मस्तक रेषावर थांबली असेल तर व्यक्तीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. तो कसाबसा उदरनिर्वाह करू शकतो. ही स्थिती सुधारण्यासाठी व्यक्तीने शनीची पूजन व लक्ष्मी मंत्राचा जप करावा. रवी आणि शनी संबंधी पदार्थांचे दान द्यावयाला हवे. कित्येकदा असे दिसून येते की दोन दोन भाग्यरेषा असूनही मनाजोगे फळ मिळू शकत नाही. इतर रेषांमध्ये दोष असल्यामुळे असे होते. रेषेचे दोषाचे शमन करण्यासाठी विधीपूर्वक उपाय केल्याने व्यक्ती दुहेरी भाग्यरेषेचा लाभ मिळू शकतो. भाग्यरेखा धूसर असेल व मिटलेली असेल व शनी बुध गुरु दबलेला असतील, अशा व्यक्तीचे जीवन अत्यंत संघर्षमय. या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नवग्रह पूजा, बगलामुखी पूजा व लक्ष्मीपूजन करायला हवे. आयुष्य रेषा जर जाड असेल तर रेषा छेदत असेल तर व तिचा अंत हृदय वा मस्तक रेषेवर होत असेल तर गुरुचे बोट लहान असेल, अंगठा पुढील बाजू झुकलेला असतील तर जवळ आलेला पैसा परत जातो. या दोषाचे निवारण राहूपूजन व पितृदोषाच्या शांती अवश्य करून घ्यावी. भाग्यरेषा अखेरपर्यंत जाड व आयुष्य रेषेजवळ असेल तर व्यक्तीचे आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि परिश्रमाचे उलटे परिणाम समोर येतात. हा दोष दूर करण्यासाठी नवग्रह पूजा व यंत्र स्थापना, गृहशुद्धी इत्यादी आवश्यक करावे. भाग्यरेषा जर हृदयरेषेला जोडलेली आडलेली असेल तर हात कडक व बोटे जाड असतील, शनी बुध ग्रह बसलेले असतील, व्यापार रेषा तुटक असेल तर व्यक्तींची कितीही श्रम केले तरी सर्वत्र निराशाच हाती लागते. आपल्या व्यवसायात सुधारण्यासाठी आणि या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सायरशिंगी यंत्राची स्थापना व जडीबुटीद्वारे बनवलेले भस्म घरात शिंपडावे. लाभ होतो. सुवर्ण भस्माने स्नान करण्याने हितकारक असते. सर्व बोटे जाड व हात कडक, हाताचा रंग काळा, भाग्यरेषा बोट व मस्तक रेषा छोटी व नागमोडी असेल तर व्यक्ती एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा त्याचे नशीब त्याला 2 पाऊल मागे ढकलते. या दोषाचे कारण व दृष्ट लागणे पूर्वजन्मीचे कर्म असते. यातून मुक्ती मिळवण्यासाठी ध्यानयोग व गायत्री मंत्राची साधना, बगलामुखी पाठ, हवन अवश्य करावे. आयुष्य रेषा व मस्तक रेषेचे जोड लांब व शनी बुध पर्वतावर अत्याधिक रेषेचे जाळे आणि मंगळ पर्वतावर तुटफूट असल्यासही भाग्य दुबळे होते. या दोषाचे शमन करण्यासाठी लक्ष्मी यंत्र व श्री यंत्राची स्थापना करावे. लक्ष्मी मंत्र लिहून तो रोज 7 वेळा प्रवाहित केल्याने लाभ होतो. आयुष्य रेषा सदोष
हृदयरेषा साखळींची, हात कडक असल्यास भाग्य दुबळे होते. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोष शांती व नवग्रह पूजा करायला हवे. अशा प्रकारे हातात शेकडो दोष असतात, त्यांचे शमवण्याचे उपाय करून भाग्य व सशक्त करता येऊ शकते. गरज आहे फक्त श्रद्धा, धैर्य आणि इच्छाशक्तीची. माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इंस्टावर फेसबुकवर फॉलो बी करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.